सुनबाई कुठे मेली आहेस? तिकडून आवाज आला की सासूबाई मी अजून जिवंत आहे. तर मग सुनबाई अजून माझा चहा माझ्यापर्यंत का आला नाही? किती वेळ झालं मी पूजा करून बसली आहे. सासूबाई आलीच मी, फक्त 2 मिनिट द्या. थोड्या वेळानंतर गीता चहा आणि कांद्याचे भजे घेऊन सासूबाई पुढे आली. सासू जनाताई म्हणाल्या की एवढं तेलकट खायला देऊन मला हार्ट अटॅकने मारायचा इरादा आहे का? ठीक आहे सासूबाई, जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी हे भजी माघारी घेऊन जाते. लगेच जनाताई म्हणाल्या की जर तू एवढ्या मेहनतीने बनवले आहे तर खाते मी. सासूबाईने एक भजी तोंडात घातली तर लगेच त्या म्हणाल्या, अगं गीता, तू किती खराब भजे बनवले आहेत. गीता काहीच बोलली नाही. ती म्हणाली की सासूबाई मी कपडे धुण्यासाठी चालली आहे. असं म्हणून गीता तेथून निघून गेली. पण ती दरवाजाच्या आडून सासूबाईला पाहत होती. तिने पाहिलं की सासूबाई चहा आणि भजे खूप आवडीने खात होत्या आणि त्यांनी खूप पटपट सगळे भजे संपवले. सासूबाईला भजे आवडले आहेत हे पाहून गीता तिचं काम करायला निघून गेली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. त्यानंतर सासूबाई अजून एकदा ओरडायला लागल्या की सुनबाई, आम्हाला दुपारचं जेवण भेटते का नाही? सासूबाईचं बोलणं ऐकायला कदाचित गीताला आलं नाही. सासूबाई अजून एकदा ओरडली की आज आम्हाला जेवायला भेटत आहे का नाही, की उपाशी मारायचा बेत आहे. लगेचच तिथं गीता आली आणि तिने वरण भात सासू पुढे ठेवला. त्यानंतर सासू रागाने म्हणाली की मला हे जेवण खायचं नाही, हे जेवण माघारी घेऊन जा. गीता सासूबाईकडे पाहत म्हणाली की हे बघा, तुमच्या तब्येतीमुळे डॉक्टरांनी तुम्हाला दिवसातून एका टायमाला हलकं जेवण खाण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला तर फक्त वरण भातच भेटेल, याच्या व्यतिरिक्त मी काही देणार नाही. सासू तोंड वाकडं करत म्हणाली की तू तर आता माझी आईच बनली आहेस. गीता सासूबाईच्या बोलण्यावर हसत तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी गीताच्या घरी एक छोटीशी पूजा होती. सकाळी 4 वाजता उठून गीताने तयारी केली होती. तिने फुलांचे स्वतःच्या हाताने हार बनवले होते. पूर्ण किचन स्वच्छ केले होते. पूजासाठी प्रसाद पण बनवला होता. सकाळच्या 10 वाजल्या होत्या तेव्हा तिथे सासू उठली होती. गीता पूजाची तयारी करत होती. आज गीताच्या नवऱ्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. थोड्या वेळानंतर पूजा सुरू झाली. तिची सासू सुनबाई हे नाही ते नाही, हे आण ते आण म्हणून ओरडत होती. दुपारच्या 3 वाजल्या होत्या. आरतीची तयारी चालू झाली. पंडितने एक एक करून सगळ्यांना आरतीसाठी पुढे बोलवले आणि सगळ्यांच्या हातात आरतीचे ताट दिले. गीताच्या हातात जेव्हा पंडितजीने ताट दिलं तसं चुकून गीताच्या हातून ते ताट पडलं. कदाचित जेवण बनवताना गीताचे हात तेलकट झाले होते आणि ते हात तिने व्यवस्थित साफ केले नाही. त्यामुळे चुकून तिच्या हातून ते ताट निसटले. आलेले पाहुणे गीताला वाईट साईड बोलू लागले. ही कसली सून आहे, तिला व्यवस्थित सुद्धा काम करता येत नाही. माहीत नाही जनाताईने अशी सून घरात का आणली आहे, जिला एक पण काम व्यवस्थित करता येत नाही. आरतीचं ताट पाडून अपशकुन केला आहे. गीताचा नवरा पण तिच्यावर ओरडू लागला. पण जनाताई गीताला काहीच म्हणाल्या नाही. त्या शांत होत्या. त्या सगळ्यांना एवढेच म्हणाल्या की अजून ती लहान आहे, हळूहळू सगळं शिकेल. नंतर सगळे जेवण करण्यासाठी बसले. गीता सगळं काम करत होती. सगळ्यांना घाईघाईमध्ये पाणी जेवण देत होती. 70-80 पाहुणे आले होते. त्या सगळ्यांना काय पाहिजे वगैरे सगळं गीता पाहत होती. त्यानंतर सासूबाई जेवण करण्यासाठी बसल्या. आसपासच्या बाया पण जेवण करायला बसल्या होत्या. सासूबाईंनी एक घास खाल्ला. त्यांना भाजीत मीठ कमी लागले. त्या म्हणाल्या की गीता, यामध्ये मीठ टाकलं नाही का?
एक पण काम व्यवस्थित करत नाही. मला माहीत नाही मी गेल्यानंतर या घराचं काय हाल होतील. आता शेजारच्या बसलेल्या बायांना बोलण्यासाठी चान्सच भेटला होता, त्या पण आता जेवणात कमी काढू लागल्या. सून चांगली नाही, जेवण चांगलं नाही, वगैरे वगैरे. जेवण वगैरे झाल्यावर गीता भांडी घासायला लागली होती. काही पाहुणे निघून गेले. आता काही मोजकेच पाहुणे घरी राहिले. संध्याकाळी जनाताईने देवीचे जागरण ठेवले होते. गीता पण देवीचं गाणं म्हणण्यासाठी पुढे निघाली. जनाताई हळू आवाजात म्हणाल्या की माझी इज्जत घालू नकोस, गाणं व्यवस्थित म्हण. जर येत नसेल तर जाऊ नकोस. गीता सासूबाईकडे बघून हसू लागली आणि पुढे जाऊन मस्तपैकी देवीचे गाणे म्हणू लागली. सगळ्यांना गीताचे गाणे खूप आवडले, पण जनाताईचे तोंड वाकडे झाले. त्या म्हणाल्या की मी जेव्हा तरुण होती तेव्हा तुझ्यापेक्षा चांगलं गाणं मी म्हणत होती, तुला तर काहीच येत नाही. गीता सासूबाईला काहीच म्हणाली नाही. ती हसत तेथून निघून गेली. आता सगळे रात्रीचे जेवण करत होते. गीताच्या नवऱ्याचे मित्र टेरेसवर जाऊन ड्रिंक पित होते. तिचा नवरा तिला नेहमी बर्फ आण, तर इकडे सासू तिला ओरडत होती की सुनबाई भाजी संपली आहे, भाजी घेऊन ये. तर इकडे तिचा नवरा ओरडत होता की स्नॅक्स घेऊन ये, कोल्ड्रिंक्स घेऊन ये. इकडे काम करता करता चुकून गीताकडून तिच्या नवऱ्याची दारूची बाटली खाली पडली आणि फुटली. दारू पिलेले दोन मित्र गीताच्या नवऱ्याला गीताबाबत फुगवू लागले आणि त्यामुळे तिच्या नवऱ्याने रागात 2 कानाखाली गीताच्या लावल्या. तो रागात तिला म्हणाला की गावढळ कुठली, तुला सगळं काम व्यवस्थित करता येत नाही का? तुला थोडं पण काम करता येत नाही? त्याचे सगळे मित्र त्याच्याकडे पाहत होते. गीता रडतच बेडरूममध्ये निघून गेली. त्यानंतर त्याचे मित्र म्हणाले की तुझ्या बायकोमुळे आमचा सगळा मूड खराब झाला. तू आम्हाला विनाकारण बोलावलं. आम्हाला माहीत असतं की तुझी बायको वेंधळी आहे तर आम्ही नंतर कधीतरी पार्टी ठरवली असती. तू कसली अडाणी आणि गावढळ बायको केली आहेस. तिला तर पाहुण्यांचं काम पण व्यवस्थित करता येत नाहीत. हळूहळू ही खबर सगळीकडे पसरली की गीताने दारूची बाटली सांडली. सगळेच गीताला दोष देऊ लागले. काही तर म्हणू लागले की गीताला जनाताईंनी सोडून देऊन दुसरी नवीन सून आणली पाहिजे. या अडाणी आणि गावढळ सुनाचा काहीच उपयोग नाही. हे सगळं बोलणं जनाताईच्या कानावर पडत होतं. त्यानंतर त्या रागात उठल्या आणि त्यांच्या मुलाकडे गेल्या आणि त्यांनी पण जोरदार कानाखाली 2 त्याच्या लावल्या आणि म्हणाल्या की अरे मूर्खा, तू माझ्या सुनेला मारलं. तू कोणत्या अधिकाराने माझ्या सुनेला गावढळ आणि अडाणी म्हणाला? जर तू यापुढे माझ्या सुनेला मारलं तर तुझा हातच तोडून टाकेल. त्याचे मित्र काहीतरी बोलणारच होते, पण जनाताईंनी डोळे मोठे करून त्याला शांत बसायला सांगितलं. आणि तुला अक्कल आहे का? घरात देवीचे पाठ सुरू आहेत आणि तू इथे बसून दारूची पार्टी करत आहेस. तुझे हे संस्कार बरोबर आहेत का जे माझ्या सुनेला बोलत होतास? आणि हो, माझ्या सुनेला अडाणी आणि गावढळ कोण म्हणालं त्याने पुढे यावं आणि माझ्यासमोर माझ्या सुनेबाबतीत बोलण्याची हिंमत ठेवावी. जर माझ्या सुनेला कोणी काही म्हणालं तर मी चपलेने मारेन. जनाताई खूप रागात म्हणाल्या, अरे पापी, तू माझ्या सुनेला त्यामुळे मारले की तुझी दारूची बाटली तिच्याकडून चुकून पडली आणि फुटली. तुला माहीत आहे का, ती बिचारी सकाळी 4 वाजता उठली आहे आणि तेव्हापासून काम करत आहे. तिने सकाळी व्यवस्थित नाश्ता पण केला नाही, शिवाय दुपारी पण व्यवस्थित जेवण केलं नाही. तरी पण ती सगळ्यांसोबत हसत बोलत आहे. एवढंच नाही तर सगळ्यांचे टोमणे पण ती हसत हसत ऐकत आहे. तुझ्या मित्रांना तुझी बायको
आवडत नाही. तुझ्यासोबत तुझ्या मित्रांना पण मी या बुटांनी मारायला पुढे मागे पाहणार नाही. मित्राच्या आईचा रुद्र अवतार पाहून त्याचे सगळे मित्र एक एक करून तेथून निघून गेले. त्यानंतर त्याला हाताला धरून खाली आणलं. परत गीताला पण जनाताईने हाताला धरून बाहेर आणलं. आता तिथं सगळेच होते. त्यानंतर त्या म्हणाल्या की मगाशी कोण म्हणाले की मी या सुनेला सोडून दुसरी सून या घरात आणावी? जो कोणी असं म्हणत होता त्याने पुढे या. कोणच पुढे यायला तयार नव्हतं. तुम्हाला या मुलीबाबत काय माहिती आहे त्यामुळे तुम्ही बोलत आहात? तुम्हाला माहीत आहे का? ही माझी आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे. कारण मी जेव्हा चुकते तेव्हा आईसारखं मलाही भांडत असते. आणि मुलगी कारण कधी कधी माझ्या भावना ही समजून घेते आणि दिवस रात्र माझ्या सेवामध्ये लागलेली असते. माझे हजारो टोमणे ऐकते पण त्याच्या बदल्यात मला एक शब्द पण उलट बोलत नाही. ती माझ्यासमोर पण काही बोलत नाही आणि माझ्या पाठीमागे पण काही बोलत नाही. आणि अशा सोन्यासारख्या सुनेला तुम्ही सोडून द्यायला सांगत आहात? त्यानंतर त्या शेजारच्या श्वेताताईला बोलू लागल्या. त्या म्हणाल्या की तुम्हाला माहीत आहे का, गेल्या महिन्यातच तुमची सून 10 दिवस तुम्हाला उपाशी ठेवून नवऱ्यासोबत फिरायला गेली होती. त्यावेळेस तुमची तब्येत ठीक नव्हती. तुम्ही उठून स्वयंपाक पण करू शकत नव्हता. त्यावेळेस 10 दिवस माझ्या सुनेने गीताने येऊन तुमच्या घरी तुम्हाला स्वयंपाक करून दिला होता. हे तुम्हाला आठवत आहे का? आणि तुम्हीच दुपारी तिला म्हणत होता की जनाताईने किती अडाणी सून आणली आहे. अरे अडाणी तर तुम्ही सगळे आहात, जे तुम्हाला कोळसा आणि हिरा यामधील फरक कळत नाही. जर यापुढे माझ्या सुनेबाबत एक जर शब्द कोण बोललं तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोण नाही. ही माझी सून नाही, ही माझी मुलगी आहे. गीता अजूनच एकदा रडत रूममध्ये निघून गेली. त्यानंतर जनाताईने एका ताटात जेवण वाढलं आणि स्वतः गीताच्या खोलीत जेवण घेऊन गेल्या. सासूला जेवण आणताना पाहून गीता म्हणाली की सासूबाई तुम्ही हे काय करत आहात? मी स्वतः जेवण घेतलं असतं. सासूबाई तिला मस्करीमध्ये टोमणे देत म्हणाल्या की अगं घाबरू नकोस, यामध्ये मी विष टाकलं नाही, त्यामुळे तू एवढं घाबरत आहेस. कदाचित तुला ही सासू पाहिजे नसेल, परंतु मला तुझ्यासारखी सून कायम पाहिजे. सासूबाईचं बोलणं ऐकून गीता इमोशनल झाली आणि ती जनाताईच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली. सुनेला रडताना पाहून जनाताई पण रडू लागल्या आणि म्हणाल्या की जेवण करून घे आणि हो, जेवण झाल्यावर माझ्या खोलीत येऊन माझे पाय दाब. कधी कधी तुला वाटत असेल की पाय दाबण्याऐवजी सासूचा गळा दाबावा, कारण कधी कधी मी पण असाच विचार करत असायची. कारण माझी सासू पण मला खूप त्रास देत होती. या गोष्टीवर जनाताई आणि गीता मोठमोठ्याने हसू लागल्या. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.